एकलव्य बांधणं. आपण वीर भगवान एकलव्य यांच्या प्रतिमेचं निरीक्षण जर केलं तर त्यांच्या शिरपेचामध्ये गरुड पंख आपल्याला दिसतो आहे. मग तो गरुड पंख का आहे, त्याच्या मागचं कारण काय आहे, त्यांच्या शिरपेचात हा गरुड पंख का आहे, याच्या पाठीमागे एक आख्यायिका आहे. ही आख्यायिका जाणून घेऊया. हिरण्यधनु आणि रत्नगर्भा यांचे चिरंजीव भगवान वीर एकलव्य हे त्यांच्या माता पित्यासह त्यांच्या टोळीमध्ये ते राहत होते. टोळीमध्ये भरपूर असे समाज बांधव होते, भरपूर असे तरुण युवक होते आणि सर्वजण धनुर्विद्येमध्ये, भालाफेकीमध्ये तरबेज होते, शस्त्रास्त्र चढवण्यामध्ये तरबेज होते आणि सर्वजण शिकारी करायचे. मग एक दिवस काय झालं, विशालकेतू नामक एका तरुणाने कोल्ह्याची शिकार केली. कोल्हा म्हणजे सर्वात चतुर प्राणी, हुशार प्राणी, आणि त्याची शिकार केली म्हणजे त्याची शिकार करणारा एक असा आहे, ग्रेट आहे, वीर आहे. आणि मग सर्व टोळीमध्ये ही बातमी पसरली आणि सर्वजणांनी त्या विशालकेतूचं स्वागत केलं, कौतुक केलं. आणि मग साहजिकच विशालकेतूने कोल्ह्याची शिकार केले म्हणजे सर्वजण त्याला मानपान देऊ लागले आणि काही तरुण, काही युवक वीर एकलव्यांची चेष्टा करू लागले, कुचेष्टा करू लागले. त्यांना हेनू लागले की अरे तू राजाचा पुत्र, राजपुत्र, असा कसा तू राजपुत्र, असा कसा तू युवराज, तुला तर कशाची शिकार करता येत नाही. बघ त्या विशालकेतूने कशी शिकार केली, कोल्ह्याची शिकार केली, लबाड कोल्ह्याची शिकार केली. मग हा घटनाक्रम चालूच राहिला आणि चालूच असताना एक दिवस एकलव्याचे मित्र, खास मित्र शंभरू यांना त्या कुचेष्टेचा राग आला आणि त्यांना तो राग अनावर झाला आणि रागारागामध्ये त्यांनी सर्व युवकांना शब्द दिला की एकलव्य आणि मी 3 दिवसामध्ये वाघाची शिकारच करून दाखवू आणि वाघाची शिकार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला तोंड दाखवणारच नाही. आणि शंभरू तिथून निघून गेले. ही वार्ता, ही बातमी ज्यावेळेस वीर एकलव्यांना कळाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, अरे शंभरू, असं बोलायची तुला आवश्यकता नव्हती, हे आपल्याला चेष्टा करणारच आहेत, आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं. पण आता शंभरू म्हणाले की आता मी तर बोलून गेलो, मग आता काय करायचं. मग वीर एकलव्यांनी सांगितलं की आता तू शब्द दिलास, माझ्या मित्राने शब्द दिलाय, मग तुझ्या शब्दाखातर आपण उद्या सकाळपासून काय करू, उद्या सकाळीच वाघाच्या शिकारीला निघून जाऊ. आणि दिवस उजाडताच ते दोघं जण तीरकामठा घेऊन, धनुष्य घेऊन जंगलामध्ये वाघाच्या शिकारीसाठी गेले. पहिल्या दिवशी वन फिरले, वाघाची त्यांना माग पण भेटला नाही. तसाच पहिला दिवस गेला, दुसरा दिवस उगवला, पुन्हा फिरले, वन फिरले, पण दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना वाघच काय, वाघाचा माग सुद्धा त्यांना मिळालेला नाही. आणि मग तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवसाची दुपार झाली. जंगलात फिरता 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 ते थकून गेले होते. मग एका झाडाखाली थोडासा आराम करावा म्हणून ते दोघं जण बसले आणि बसल्या बसल्यात शंभरूला पश्चाताप होऊ लागला आणि शंभरू उद्गारले की मी विनाकारण रागाच्या भरामध्ये तो शब्द दिला, तो शब्द माझ्या तोंडातून काढला. आणि जर आपल्याला आज तिसरा दिवस आहे, तिसरा दिवस जर मावळला आणि वाघाची शिकार जर आपल्याला मिळाली नाही, शिकारीचं जाऊ दे, पण आपल्याला आतापर्यंत वाघच भेटला नाही, वाघच दिसला नाही, आणि वाघ जर दिसला नाही तर आपण शिकार कशी करणार, आणि शिकार नाही केली तर आपण टोळीवर कोणत्या तोंडाने जाणार. मग त्यावेळेस वीर एकलव्य म्हणले, जाऊ दे शंभरू, आपण आजचा दिवस तर आपण पूर्ण पाहू. जर वाघ नाहीच मिळाला, नाहीच भेटला तर आपल्याला शिकार होणार नाही, पण लाजकाज का होईना आपल्याला आपल्या टोळीवर परत जावं लागेल. आणि असं म्हणल्यानंतर त्यांना वाघाचे दहाडण्याचा आवाज आला आणि दोघांच्याही जीवात वाघ, अरे बापरे. आणि मग त्या आवाजाच्या दिशेने ते दोघंही धावत गेले. हातामध्ये तीरकामठा घेतला आणि थोडं दूर धावत गेल्यानंतर त्यांनी समोरचं चित्र पाहिलं. एक घोडा जखमी अवस्थेत तिथं मरून पडलेला आहे, त्याच्या जखमांमधून भळाभळा रक्त वाहत आहे आणि एक तरुण त्याच्या हातामध्ये छोटीशी तलवार घेऊन त्या वाघाचा प्रतिकार करताना त्यांना दिसला. तो वाघ त्याच्यावर झेप घेणार, झडप घालणार, तेवढ्यात वीर एकलव्यांनी धनुष्य ताणला आणि आवाज केला. आणि मग आवाज केल्यानंतर त्या वाघाने त्या आवाजाच्या दिशेने पाहिलं की एक तरुण हातामध्ये धनुष्यबाण घेऊन उभा आहे. त्या दिशेला पाहिल्यानंतर त्या वाघाला राग आला. त्या वाघाला राग आला की ह्या तरुणाने माझ्या शिकारीमध्ये व्यत्यय आणला, खोडा घातला, आणि मग मी आता त्या तरुणाचा काय करतो, जीव घेतो, त्याची शिकार करतो. आणि असा विचार करून तो वाघ एकलव्यांच्या दिशेने धावू लागला आणि धावता धावता त्या वाघाने एकलव्यांच्या अंगावर झेप घेतली. आणि त्या क्षणी, झेप घेतल्यानंतर त्या क्षणी वीर एकलव्यांनी त्यांच्या धनुष्यातून बाण सोडला आणि बाण सोडता क्षणी वीर एकलव्यांनी बाजूला उडी घेतली आणि तो बाण सोडलेला त्या वाघाच्या
थेट काळजामध्ये घुसला आणि धपकन आवाज झाला. धपकन आवाज झाल्यानंतर तो वाघ, इथं एकलव्य उभे होते त्याच ठिकाणी तो वाघ पडला आणि वीर एकलव्य बाजूला उभे होते. हे पूर्ण दृश्य शंभरूने पाहिलं आणि शंभरू धावत आले की एकलव्यांना काही इजा झाली का हे त्यांनी पाहिलं. आणि त्याच नंतर त्यांच्याच पाठोपाठ जे हिरण्यधनुंनी त्यांच्या मागासाठी, त्यांना शोधण्यासाठी जे काही टोळीतले बांधव पाठवलेले होते ते सुद्धा तिथे आले आणि त्यांनी पाहिलं की इकडे वाघ मेलेला आहे, इकडे घोडा मरून पडलेला आहे, एक जखमी अवस्थेमध्ये तो तरुण आहे आणि वीर एकलव्य आणि शंभरू त्या वाघाच्या बाजूला उभे आहेत. त्यांनी तो वाघ उचलला आणि टोळीवर घेऊन गेले. मग टोळीवर जातात क्षणी शंभरूला आनंद गगनात मावेनासा झाला आणि भेटल त्याला झालेली पूर्ण आख्यायिका ते सांगू लागले. एकलव्याने असा बाण मारला, अंगावर वाघ घेतला आणि त्याची शिकार केली. हा सर्व घटनाक्रम त्यांनी तिथं कथन केला आणि मग सर्वांना कळालं की वीर एकलव्यांनी वाघाची शिकार कशा प्रकारे केली. वाघाची शिकार, अंगावर वाघ घेऊन त्याची शिकार करणं म्हणजे नॉट अ जोक. हे वीर होते आणि वीर माणसंच असे काम करू शकतात. आणि तेव्हापासून ह्या घटनेनंतर भगवान वीर एकलव्य यांची युवराज या पदी निवड करण्यात आली. युवराज म्हणजे भावी राजा, पुढच्या पिढीचा तो मार्गदर्शक, त्यांचा तो नेता. आणि त्याचं प्रतीक म्हणून हे गरुड पंख त्यांच्या शिरपेचामध्ये खोचण्यात आलं. ही गरुड पंख म्हणजे ही एक ओळख आहे की हा युवराज आहे, आमचा नेता आहे. आणि याच गोष्टीपासून प्रेरित होऊन आपल्या भिल्ल समाजातील युवकांनी गरुडाज ग्रुपची निर्मिती केली आहे. या ग्रुपद्वारे तरुण युवक समाजाचं कार्य करणार आहेत. समाजाच्या अडीअडचणी, त्यांच्यावर होणारा अन्याय, त्याच्या विरोधामध्ये त्याची मदत करणार आहे. तर अशा ह्या युवकांच्या या ग्रुपसाठी मी संतोष बर्डे सर माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, जय एकलव्य.